माहिती असेल की एक चौकसभा झाली होती मुंब्रादेवी कॉलनीमध्ये. त्यापूर्वी एक परवाच्या दिवशी आचारसंहितेच्या काळामध्ये काही टॅप मारण्याच्या गोष्टी चालू होत्या पाण्याच्या लाईनच्या मुंब्रादेवी कॉलनीमध्ये. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि एक आम्ही आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. तर त्याच्यानंतर काल एक चौकसभा मुंब्रादेवी कॉलनीमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये काही आरोप केले गेले आणि सांगितलं गेलं की कशा प्रकारे आम्ही चुकीच्या पद्धतीने तिथे वागलेलो होतो. तर त्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी म्हणून आज मी ही पत्रकार परिषद इथे बोलवली होती. तर आपल्या माध्यमातून मला आज ती उत्तरं द्यायची आहेत. मी हा पेपर बनवून आणलाय कारण कुठल्या गोष्टी मी व्हायला नकोत म्हणून. तर याच्यामध्ये काल सर्वात महत्वाचा जो मुद्दा होता जो लोकांना सांगितला गेला की मुंब्रादेवी कॉलनीमध्ये जी पाण्याची लाईन टाकली गेली होती ती काल लोकांना पाणी जे आहे ती लाईन देण्याचं काम चालू होतं आणि ते काम मनसेने येऊन थांबवलं, लोकांना त्रास दिला असं तिथल्या काही जे उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं होतं. मला मुळात एकच गोष्ट पहिली विचारायची आहे की सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही बघितला असेल आमचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आम्ही जे प्रश्न विचारले होते हे आम्ही प्रश्न विचारले होते महानगरपालिकेला. कारण हे जे पाण्याचं टॅपिंग आहे हे संध्याकाळी 7:30-8 वाजता सुरू होतं आणि हे महानगरपालिकेचे कर्मचारी करत होते. तर महानगरपालिकेचे कर्मचारी हे काम जेव्हा करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे याची व्हॅलिड वर्क ऑर्डर आहे का. कारण आपल्या सर्वांना माहिती असेल की आचारसंहितेच्या काळामध्ये जर एखादं काम होत असेल आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर सँक्शन असेल तर काम करू शकतात. जर त्याच्यानंतर ते काम होत असेल तर ते आचारसंहिता भंगाचं कारण बनतं. म्हणजे एक प्रकारे तुम्ही मतदारांना लुभावण्याचं काम करताय हे त्याच्यामध्ये दिसून येतं. म्हणून आम्ही ती गोष्ट विचारली. तिथे उभे असलेले जे कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की म्हणजे पहिले तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. जेव्हा आम्ही फेसबुक लाईव्ह केला तेव्हा त्यातल्या एकाने बापू म्हणून जो होता त्याने आम्हाला एक कॉपी दाखवली वर्क ऑर्डरची. ही वर्क ऑर्डरची कॉपी बघितल्याच्या नंतर तर खरं आम्हाला आमच्या तळपायाची अजून मस्तकात गेली. माझा जो विषय आम्ही तिथे मांडला होता की महानगरपालिकेकडे ती जी पाण्याची लाईन आहे, आता आपल्या सर्वांना माहिती असेल की मुंब्रादेवी कॉलनीमधला पाण्याचा विषय हा किती ज्वलंत आहे. म्हणजे त्या लोकांना पाणी अक्षरशः थेंबभर पाणी मिळत नाही. त्यांना जे हे टँकर आहेत त्याच्यावरती डिपेंड राहावं लागतं. त्या वर्क ऑर्डरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं मे 2024 ची वर्क ऑर्डर होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ही पाण्याची लाईन जी आहे त्याची वर्क ऑर्डर आलेली आहे आणि 3 महिन्यामध्ये ते पाण्याचं कनेक्शन लोकांना देऊन पूर्ण करायचं होतं. याचा अर्थ 3 महिन्यामध्ये जर ते काम नाही झालं तर ती तुमची जी वर्क ऑर्डर आहे ती रद्दबातल ठरून जाईल. माझा हा प्रश्न आहे की काल जे लोक बोंबलत होते तिथे की या लोकांनी पाणी देणं थांबवलं, यांनी पाणी देण्याला विरोध केला, तर मग जेव्हा 2024 मध्ये ही वर्क ऑर्डर आली होती तर तेव्हा का लोकांना पाणी दिलं नाही. जे मुंब्रादेवी कॉलनीतली लोक आज कळशीभर पाण्यासाठी वन भटकत होते, टँकरचं पाणी घेत होते, त्यांना 2024चा संपूर्ण 6 महिने तुम्ही उपाशी ठेवलं, 2025चं पूर्ण वर्षभर तुम्ही ताणेलं ठेवलं आणि 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा 15 तारखेला निवडणूक आहे त्याच्या आधी येऊन तुम्ही 8 तारखेला तुम्ही लोकांना टॅप वाटताय. मग हे जे 1.5 वर्ष तुम्ही त्यांना पाणी दिलं नाही जे वर्क ऑर्डरमध्ये मेन्शन आहे मग ते का दिलं नाही याचं उत्तर तुम्ही का देत नाहीये. तुम्ही लोकांना सांगताय की मनसेवाल्यांनी पाणी बंद केलं. मनसेवाल्यांनी पाणी बंद नाही केलं. आम्ही हे सांगितलं की लोकांना तुम्ही मग 1.5 वर्ष पाणी का नाही दिलं. त्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही. आमचा एकदम साधा सोपा प्रश्न आहे. तिथल्या काही जे आता आमच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही लोकांना पाणी देण्यासाठी आम्ही पाणी दिलं, भरपूर गोष्टी सांगितल्या. आम्ही विकास कामांवरती आमच्याकडे विकास कामं सांगण्यासारखी काही नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मी मुळात आपले जे हे उमेदवार आहेत जे उभे आहेत, कारण आता कोणी नगरसेवक नाही सगळे उमेदवारच आहेत, यांना राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. खरं म्हणजे मनसे हा जो पक्ष आहे हा विरोधी पक्षामध्ये असलेला पक्ष आहे. आम्ही जे आहोत आम्ही सत्ताधारी नाही आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की यांना राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. जो पक्ष विरोधी पक्षात असतो त्याचं काम असतं सत्ताधाऱ्यांवरती वचक ठेवून कामं करून घेणं. कामं करण्याची जबाबदारी तुम्हाला निवडून दिलंय ना लोकांनी, मग तुमचंच काम आहे ते, तुम्हीच करायचंय ते. आमचं काम आहे तुमच्यावरती वचक ठेवून ते काम करण्यासाठी तुम्हाला भाग पाडणं आणि ते आम्ही करत राहतो. तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही काम नाही केलं. आमचे फेसबुक अकाउंट जाऊन उघडा, त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की आम्ही काय कामं केली, आम्ही कोणत्या प्रकारची कामं केली. एक काम तुम्हाला मी सांगतो जो आता काही दिवसांपूर्वी आम्ही सोडवला. आपल्या सर्वांना माहिती असेल, मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व दिव्यातल्या लोकांना मी हे सांगू इच्छितो की 2008 पासून आपण सर्व ऐकत आलो की शास्ती माफ झाली.
खरंच मला सांगा की शास्ती माफ झाली होती का? प्रत्येक निवडणुकीला, मग ती खासदारकीची असू दे, आमदारकीची असू दे, नगरसेवकची असू दे, एकच मुद्दा आणला गेला की आम्ही शास्ती माफ केली, 2008 नंतरची शास्ती आम्ही माफ करतो. पण जेव्हा तुम्ही टॅक्स ऑफिसमध्ये जात होता तिथे तुम्हाला सांगितलं जात होतं की तुम्हाला शास्ती भरावी लागेल. आज एखादा माणूस जेव्हा घर विकून दुसऱ्याच्या नावावर टॅक्स ट्रान्सफर करायला जात होता त्याला शास्ती भरायला सांगितली जात होती. 2-2 लाख रुपयाची शास्ती लोकांनी भरली. म्हणजे फक्त निवडणुकांच्या काळात लोकप्रिय घोषणा करून तुम्ही मतं घ्यायची कामं केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2 महिन्यापूर्वी हा विषय सोडवला. आज तुम्ही टॅक्स ऑफिसमध्ये जा, तुम्हाला तिथे शास्ती शून्य झालेली मिळेल. 2025 मार्च 2025 पर्यंतची पूर्ण शास्ती जी आहे ती शून्य झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडले. गोदापुरे साहेब जे कर आणि याचे उपायुक्त आहेत त्यांना आम्ही ही गोष्ट करायला भाग पाडली जेणेकरून लोकांना याचा फायदा होईल. हे आमचं काम आहे, हे आम्ही केलं. आणि तुम्ही म्हणता की आम्ही राजकारण करतो. आपल्या सर्वांना माहिती असेल की आमचे विभागाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिवा चौकाचं नाव असावं यासाठी सर्व संघटना ज्या शिवछत्रपतींच्या नावाने ज्यांना छत्रपती महाराजांबद्दल प्रेम आहे अशा सर्व संघटनांना आवाहन केलं की आपण या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण आपल्या परीने करू, कारण महापालिकेने आजपर्यंत तो प्रस्ताव केला नाही. 2 कोटी सँक्शन झाले. हा बॅनर तुम्ही ज्या दिवशी लावला तो दिवस होता जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही आज याचं नामकरण करणार आहे. मग त्याच्या आधीपर्यंत हे 2 कोटी रुपये कुठे होते? हा प्रश्न आपण, या प्रश्नाचं कधी तुम्ही उत्तर देणार आहात का? ज्या दिवशी आम्ही त्या नामकरण केलं तिथे आम्ही बोर्ड लावले, आमच्या प्रकाश पाटीलने बोर्ड लावले. तिथे येऊन तुम्ही तुमचं चिन्ह लावून तिथे उभे राहिलात. त्यावेळेला तुम्ही विकास कामांबद्दल का नाही बोललात? माझा प्रश्न हा तुम्हाला या गोष्टीसाठी आहे की आज तुम्ही लोकांमध्ये फिरून हे सांगताय की आम्ही पाणी देऊ, आम्ही लोकांना कोरोना काळामध्ये, त्यांनी एक म्हटलं, मी लिहून आणलंय, कोरोना काळामध्ये आम्ही मोफत लस दिली, आम्ही लोकांना जेवण दिलं. मला एक गोष्ट विचारायची आहे, अरे बाबांना तुम्ही जे बोलताय लस दिली, आम्ही जेवण दिलं, अरे कर्तव्य होतं प्रत्येक पक्षाच्या माणसाचं, आम्हीही दिलं. आमच्या राजूदादांनी स्वतःच्या खर्चातून कोरोनाच्या काळामध्ये जे रिक्षा चालवणारे कामगार आहेत, जे कामगार लोक आहेत त्यांना लस दिल्या, लस प्रोव्हाइड केल्या. पण त्याचा आम्ही गाजावाजा नाही केला. का नाही केला? कारण ती आमची सामाजिक जबाबदारी होती. आणि केलेले उपकार बोलून दाखवायचे संस्कार ना आम्हाला आमच्या पक्षाने दिले, ना आम्हाला आमच्या आईवडिलांनी दिले. आणि तुम्ही हे जाहीर सभेमध्ये बोलून दाखवता की कोरोना काळामध्ये आम्ही लोकांना जेवण दिलं, त्यांना खायला नव्हतं, आम्ही लोकांना खायला पुरवलं, आम्ही लस दिली. जी जबाबदारी होती ती तुम्ही पार पाडली. त्याच्यासाठी तुम्हाला एवढा इंडोर पेटायची गरज काय? माझं इतकंच म्हणणं आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही कामावर बोला. तुम्ही काय काम केलं ते तुम्ही सांगा. आणि त्याच्यानंतर जर आपण समजा तुम्ही काम केलेलं असेल तर जनता नक्कीच तुम्हाला मत देईल ना. आज काल त्यांनी सांगितलं की आम्ही मुंब्रादेवी कॉलनीचा पाण्याचा विषय मिटवला. मी दिवा वेस्टचे तुम्हाला फोटो दाखवतो. आपल्या सर्वांना माहिती असेल की आता आधीची जी 2017ची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे प्रभाग 27 मध्ये नगरसेवक निवडून आले त्या 4 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक हे दिवा वेस्टला राहणार आहेत. जर तुम्ही दिवा वेस्टला गेलात, एनआर नगर, बालदानगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आजही जी लोक आहेत ते नळाला जे आहे खाली एक प्लेट लावतात आणि त्या प्लेटने पाणी भरतात आणि मग ते पाणी आपल्या कॅनमध्ये टाकतात. ही परिस्थिती दिवा वेस्टमध्ये आहे. बाकी दिवा संपूर्ण इकडचा प्रभाग राहू दे. जिथे तुम्ही राहता तो विभाग, त्या विभागात तुम्ही पाणी नाही दिलं आणि तुम्ही सांगता की आम्ही मुंब्रादेवी कॉलनीमध्ये पाणी दिलं, आम्ही इथे पाणी दिलं, आम्ही तिथे पाणी दिलं. जर बोलायचं आहे तर विकास कामांवर बोला. आमचं इतकंच म्हणणं आहे की राजकारण करताना तुम्ही हे फुकट दिलं, ते फुकट दिलं, साड्या फुकट वाटल्या, डबे वाटले याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांना तुम्हाला लोकांनी नगरसेवक म्हणून तिथे बसवलं होतं, तुम्ही काय दिलं लोकांना हे सांगा. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की 2020 मध्ये जेव्हा कोरोना लागला त्यावेळेला जे सरकार होतं त्यावेळेचे जे पालकमंत्री होते, मुख्यमंत्री होते, सर्व याच पक्षांचे होते. आम्ही विरोधात होतो तेव्हा आमच्या राज्यात काल यांनी चौकसभेमध्ये म्हटलं की यांचे आमदार होते. हो बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत. मनसेचा फक्त एकमेव आमदार होता. या एक आमदाराकडून तुम्हाला अपेक्षा ही होती की आम्ही पाण्याची लाईन टाकावी, आम्ही गटारं साफ करावी, आम्ही कचऱ्याचे प्रश्न सोडवावे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला अपेक्षा होती.
मग तुम्ही सत्तेत बसलेले होतात, तुमचे मुख्यमंत्री होते, तुमचे पालकमंत्री होते, तुमचे खासदार होते. लोकांनी तुमच्याकडून काय अपेक्षा करायला पाहिजे होती आणि तुम्ही काय अपेक्षा ती सोडवायला हवी होती. 2020 मध्ये बांधवांनो, माझ्याकडे आता हा GR आहे, आपला माहितीचा अधिकार आहे. हा माहितीच्या अधिकारामध्ये मी विचारलं होतं की आपला जो दिवा ईस्ट वेस्टचा जो उड्डाण पूल आहे, या उड्डाण पुलाचं काम आपल्या सर्वांना माहिती असेल की 2019 मध्ये हे कामाचं भूमिपूजन झालं 18 महिन्यात. बरोबर. याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये सांगण्यात आलंय 38,90,00,000 हे पूर्ण कंत्राट होतं, जे 18 महिन्यामध्ये पूर्ण करायचं होतं. म्हणजे त्यावेळेला जे तुमचे सरकारमध्ये मंत्री होते, पालकमंत्री होते, इथले नगरसेवक होते, या सर्वांनी या दिवा स्टेशन रोडला असलेल्या बिल्डिंग मधल्या रहिवाशांना दिवाळीच्या तोंडावर बेघर केलं आणि त्यांना तिथे पडलेला बीएसबीच्या कॅम्पमध्ये राहायला पाठवलं. आज तुम्ही मला सांगा की हा जो ब्रिजचं काम आहे, या बिल्डिंग तोडल्याच्या नंतर आज फक्त तुम्ही जे पिलर उभे केलेले आहेत, आज 2026 आहे, 2019 ते 2026 या काळामध्ये या ब्रिजचं काम कुठपर्यंत पोहोचलं. आपल्या सर्वांना या मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दिवा पश्चिमेला अजूनही लँड अॅक्विजिशन झालेलं नाहीये, भूमी अधिग्रहण झालेलं नाहीये. याचाच अर्थ 2019 मध्ये जेव्हा दिवा ईस्टच्या बिल्डिंग तोडल्या गेल्या, त्यावेळेला तुम्हाला माहित होतं की दिवा पश्चिमेला जमिनीचं अधिग्रहण झालेलं नाहीये. मग तुम्ही का बिल्डिंग तोडून त्या लोकांना बेघर केलं. जेव्हा तुमचं अधिग्रहण पूर्ण झालं असतं आणि अधिग्रहण पूर्ण झाल्याच्या नंतर जर तुम्ही त्या बिल्डिंग तोडल्या असत्या तर आज त्या लोकांना 6 वर्ष राहायला मिळालं असतं ना. का तुम्ही त्यांना बेघर केलं, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना बेघर केलं, या प्रश्नांची तुम्ही कधी उत्तर देणार नाहीयेत का. विकास कामांवरतीच बोलायचं आहे ना, तर आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही या, आमच्या समोर या, प्रेसवाल्यांनी या, आपण विकास कामांवरती बोलूया. कचऱ्याचा मुद्दा बोलतो मी, आज तुम्ही कचऱ्याच्या मुद्द्यावरती बोलताय. यांनी कचरा प्रश्न, माझ्याकडे अजून एक माहितीचा अधिकार आहे, हा बघा 2025चा आपला हा माहितीचा अधिकार आहे. यावर्षी आपलं नाले सफाईचं कंत्राट, गटारा आणि नाले सफाईचं कंत्राट, इथले कचऱ्याचे कंत्राट कोणाकडे आहेत, नाले सफाईचे कंत्राट कोणाकडे आहेत, संपूर्ण दिवेकरांना माहिती आहे. संपूर्ण दिवेकरांना याच्या सगळ्या कल्पना आहेत. 1,49,83,000 फक्त नाले सफाईचं कंत्राट होतं. 1,49,00,000. तुम्ही मला सांगा, मी या प्रेसच्या माध्यमातून पत्रकारांनाही विचारतो आणि सर्वसामान्यांनाही विचारतो, दिव्यामध्ये या पावसाळ्यात तुम्हाला गटारं साफ झालेली दिसली का. मग तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात किंवा तुम्ही जर म्हणताय की आम्ही आमच्या शिवसेनेने एवढं कार्य केलं, आम्ही विकासाची कार्य केली, का मग लोकांच्या घरामध्ये गटाराचं पाणी भरलं, का लोकांना या त्रासामध्ये राहावं लागलं. पावसाळ्यामध्ये प्रत्येक ग्राउंड फ्लोअरच्या घरामध्ये फुटभर पाणी जमा होतं, याचं पाप कोणाच्या डोक्यावर आहे. आज तुम्ही बोलता आम्ही कॉन्क्रीट रस्ते केले, 800 कोटींचे तुम्ही निधी आणले म्हणून सांगितले, फक्त कॉन्क्रीट रस्ता केला म्हणून विकास झाला का हो. मला दिवेकरांना हा प्रश्न विचारायचा आहे. कारण तुम्ही जसं काल त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलं, चौक सभेमध्ये, की दिवेकरांनी विचार करा. मी तेच सांगतोय की तुम्ही यांना विचारा की तुमचे मुख्यमंत्री होते, तुमचे आता उपमुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत, तुमचे नगरसेवक होते, मग या प्रश्नांना तुम्ही आजपर्यंत का वाचा फोडली नाही, का आजपर्यंत ड्रेनेज सिस्टीम नाही आपल्या दिव्यामध्ये, का रस्त्याच्या बाजूने गटारं नाही आहेत. आज जर गटारं असती आणि जी गटारं बांधलेली आहेत त्या गटारांमधून पाणी वाहतं का, पाणी वाहून ते नाल्याला मिळतं का, नाल्याचं पाणी खाडीला जातं का, याचे प्रश्न का आपण विचारू नयेत तुम्हाला. आणि जर विरोधी पक्ष म्हणून आम्ही ही गोष्ट मांडत असू, तुम्ही सांगता की फेसबुक लाईव्ह करण्यासाठी करतो. चला, एक गोष्ट तर याच्याने मी मान्य केली की आमचे फेसबुक लाईव्ह तुम्ही सिरियसली घेता, तुम्हाला आमचे किती लाईक पडतात याच्याने फरक पडतो. याचा अर्थ तुम्ही आमचे फेसबुक अकाउंटवरती आम्ही केलेली कामं बघता, एवढं तरी सिद्ध झालं. तुम्ही बोलता की आम्ही कामं नाही केली, यांना कोणी विचारत नाही. तुम्ही आमचे फेसबुक लाईव्ह बघता, याचाच अर्थ तुम्ही आम्हाला गृहीत धरताय, हेही लक्षात घ्या. तुम्ही आमच्यावरती टीका करताय, याचा अर्थ तुम्ही आम्हाला गिनतीमध्ये घेताय, याचा थोडंसं डोक्यामध्ये आणा की तुम्ही आम्हाला गिनतीमध्ये घेताय. अजून एक मी मुद्दा मांडला काय की कोरोना काळामध्ये शिवसेनेने खूप काम केलं, प्रत्येक पक्षाने केलं, मी नाकारत नाही, प्रत्येक पक्षाने काम केलं. पण जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी असं म्हटलं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना आठवण करून देतो
की ज्या वेळेची गोष्ट ते सांगतायत ना त्यावेळेला ते बीजेपी पक्षामध्ये होते, तिथले मंडल अध्यक्ष होते, तेव्हा ते शिवसेनेमध्ये नव्हते. 27 जानेवारी 2022ला त्यांनी प्रवेश केला, त्याच्यानंतर तुम्ही शिवसेनेमध्ये आले. मग तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे की तुम्ही तेव्हा शिवसेनेमध्ये होते का? या ज्या गोष्टी आहेत म्हणजे फक्त बोलायचं म्हणून आपण बोलतोय. आणि एक माझे नगरसेवक आहेत, त्यांनी म्हटलं की यांचे आमदार 10 वर्ष होते. बाबा माझा हात जोडून नमस्कार आहे तुम्हाला. राजूदादा 5 वर्ष होते आमदार. राजूदादांनी 5 वर्षात काय विकास केला आपल्या सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. 2019ला दादा आमदार झाले. 2019, 20, 21 3 वर्ष निधीच गेला नाही. कोरोना काळामध्ये निधी वाटप झालं नाही. शेवटच्या 2 वर्षामध्ये आम्हाला जी निधी मिळाली त्याच्यामध्ये तुम्ही सन्मान्य जे नगरसेवक आहेत ज्यांनी ही गोष्ट सांगितली त्यांच्या ऑफिसच्या मागचा परिसर येऊन त्यांनी बघावा की तिथे राजूदादांच्या निधीमधून जे काम झालेलं आहे. आधी तिथे गटार गंगा होती, आज तुम्ही जाऊन बघा, आज तिथे मुलं तुम्हाला रस्त्यावर खेळताना दिसतील. तिथलं गटार जे आहे ते प्रवाहित आहे. आणि या पावसाळ्यामध्ये जसं दरवर्षी पाणी भरत होतं फुटभर, ते न भरता पाणी फ्लोने गटाराने पुढे निघून गेलं. हे आम्ही विकास कामं केली. जेवढी आमच्याने शक्य होत होती तेवढी केली, कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. मला तुमच्या बुद्धीची कीव वाटते की जो माणूस एक आमदार आहे जो विरोधी पक्षामध्ये आहे तुम्ही त्याच्याकडून कामाची अपेक्षा करताय. पण जे सत्तेत बसले, तुम्ही स्वतः सत्तेत आहात, तुमचे मुख्यमंत्री आहेत, पण तुम्ही त्यांना हे नाही सांगत की आम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही ते बोलत नाहीये. अजून एक मुद्दा यांनी काढला काय की आम्ही गणेशोत्सव काळामध्ये काय तर म्हणे भाषेच्या नावावर समाजाच्या नावावरती यांच्याकडे काम करण्यासारखं काय नाही. प्रत्येक माणसाला वाटतं आपल्या समाजाबद्दल चांगलं, का वाटू नये? आपल्या समाजाबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल जर आपण आत्मीयता दाखवली तर त्याच्यात काय चुकलं? काल तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणामध्ये की आम्ही कोकणात जाण्यासाठी बसेस सोडल्या गणपती उत्सवमध्ये. हेही केलेले उपकार दाखवले तुम्ही. कोकणात जाणारा माणूस, गणेशोत्सव हा आमच्यासाठी भावनेचा विषय असतो, जिव्हाळ्याचा विषय असतो. आम्ही मिळेल त्या पद्धतीने जातो गावी. तुम्ही सोडलात, आनंद आहे ना, पण आज ती गोष्ट तुम्ही बोलून दाखवली. जर तुम्हाला तुमचे उपकार बोलून दाखवायचे, मग तुम्हाला काय दाखवायचं आहे की कोकणी माणसाला परवडण्यासारखं नाहीये का? गावात जाण्यासाठी तुमच्या बसवरतीच ते डिपेंडेंट आहेत का? तुम्हाला हे त्याच्यातून सूचित करायचं आहे का? जर तुम्हाला बोलायचंच आहे तर तुम्ही बोला ना, कामाच्या मुद्द्यांवरती बोला. आम्ही कामाच्या मुद्द्यांवरती तुमच्याशी बोलायला तयार आहोत ना. पण तुम्ही हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्ही सांगता आणि लोकांना सांगता की मनसेवाले राजकारण करतात. फेरीवाल्यांच्या विषयावरती बोला ना तुम्ही. फेरीवाल्यांच्या विषयावरती आज तुमची सत्ता होती. सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, 150 मीटरचा परिसर हा मोकळा राहिला पाहिजे. स्टेशनला तुम्ही उतरा. स्टेशनला उतरल्याच्या नंतर कुठल्याही फेरीवाल्याला विचारा की त्याच्याकडून किती पैसे घेतले जातात आणि ते पैसे कुठे जातात, याचं अर्थकारण कोणाकडे जातं. हे जर मला वाटतं की दिवेकरांनी याचा शोध घेतला तर प्रत्येकाला याचं उत्तर माहिती आहे. मग या प्रश्नांवरती आपण का नाही बोलत? जर आपल्याला बोलायचंच आहे, विकासावरती बोलायचं आहे ना, मग विकासावरती बोला ना तुम्ही. आम्ही तर बोलतोच आहे की तुम्ही विकासावरती बोलावं. आज पाण्याच्या टाक्या ज्या बांधल्या गेल्या त्या पाण्याच्या टाक्या अजूनही उपयोगामध्ये नाहीयेत. त्या कोणाच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या, तेव्हा कोणाचे नगरसेवक होते, त्याच का नाहीयेत तिथे? आजपर्यंत दिवेकरांना पाणी नाही मिळालं, याचं काय कारण आहे? पाण्याचे टँकर कोण चालवत आहे? पाण्याचे जे टँकर चालवले जात आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने चालवतं? आमचा प्रकाश पाटील जेव्हा उपोषणाला बसला, बरोबर आहे, मग त्यावेळेला जे टँकर चालत होते, ज्या कारवाया होत्या, पाणी विकणारे कोण आहेत? पाणी कोणाला विकायला दिलंय? कोणाचे कार्यकर्ते पाणी विकतायत? जरा फेसबुकवरती जा, त्यातले फोटो बघा. आज नगरसेवकांना किंवा जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देणारे जे पाणी विकणारे आहेत ते कोण आहेत, त्यांचे फोटो काढून बघा. मग या सगळ्या गोष्टी ज्या या गोष्टींवरती बोलायचं नाहीये का आपण? मग आपण कोणत्या गोष्टींवरती बोलायचं आहे? एक उमेदवार आहेत, त्यांनी असं म्हटलं की जे पाण्याचं काम थांबवण्यासाठी येतील त्यांना कपडे काढून मारून. दादा एवढं सोपं नाहीये ते. एवढं सोपं नाहीये की कपडे काढून मारणे. कारण हे जे कपडे आहेत ना दादा, हे कपडे जे आहेत हे आम्ही इमानदारीने कमवलेले कपडे आहेत. आजपर्यंत आमच्या या कपड्यांवरती कधी आम्ही कुठला डाग बसू दिला नाही. जे केलं ते मनाने केलं. जेवढं आमच्याने शक्य होईल तेवढं आम्ही लोकांसाठी काम केलं. त्यामुळे आजपर्यंत कधी कोणाला आमची कॉलर पकडावीशी वाटली नाही.